Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more important topic of 6th standard, that is 1.2 The Crow and the Snake. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 6वीचा 1.2 लेसन आणि त्या लेसनचं नाव आहे द क्रो अँड द स्नेक, कावळा आणि साप. ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. द क्रो अँड द स्नेक. आता ह्याच्याबद्दल थोडं सांगितलं तर मी हे सांगेल की दिस इज अ फॅबल टाईप स्टोरी. एक फॅबल स्टोरी आहे, कारण याच्यामध्ये जे बर्ड्स, कावळा दाखवलेला आहे तो बोलतो आपापसामध्ये. म्हणजे ज्या फॅबल टाईप स्टोरी अशी असते की ज्या स्टोरीजमध्ये ॲनिमल असतील किंवा बर्ड्स असतील, दे आर प्लेईंग द रोल, दे आर टॉकिंग लाईक अ ह्युमन बिईंग्स. ते मानवासारखी बोलतात, म्हणून त्याला फॅबल स्टोरी म्हटलं जातं. ठीक आहे, एक काल्पनिक कथा असते यामध्ये, राईट. आता ही स्टोरी स्टार्ट करण्या अगोदर देर इज वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आहे, ती वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज बघून आपण स्टोरी कंटिन्यू करूया. लुक ॲट द पिक्चर. हे चित्र तुम्ही बघा, राईट. आणि अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. हे पिक्चर बघून त्यांच्या यंग वन्सला काय बोलतात त्यांची नावं लिहा. यंग वन्स म्हणजे त्यांच्या पिल्लांना काय बोलतात. नाव द फर्स्ट इमेज इज द कॅट, डॉग, हेन, हेन म्हणजे कोंबडी, डक बदक, डॉंकी गाढव अँड टायगर. त्यांच्या पिल्लांना काय बोलतात तुम्ही गेस करा. पुढे आपण ॲन्सर बघणारच आहोत. तुमचा ॲन्सर बरोबर आहे की नाही तुम्ही गेस करू शकता. किटन, जे कॅट आहे त्याच्या पिल्लांना किटन म्हटलं जातं. डॉगच्या पिल्लांना पपी. देन हेन, कोंबडीला चिक, कोंबडीच्या पिल्लाला चिक बोलतात. डकच्या डकलिंग अँड डॉंकीच्या पिल्लाला फोल असं म्हणतात आणि टायगरला कब. सो दीज आर द यंग वन्स ऑफ दीज ॲनिमल्स. या ॲनिमलचे यंग वन्स आहेत किंवा पिल्लं आहेत. नाव ॲक्च्युली आता आपण स्टोरी स्टार्ट करूया. द क्रो अँड द स्नेक, कावळा आणि साप. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. या प्रकारचं बुकमध्ये तुम्हाला स्टोरी दिसेल. आपण त्याच्या पॅरेग्राफ वाईज आपण घेऊया. नाव लेट्स द फर्स्ट पॅरेग्राफ. लॉंग लॉंग ॲगो, फार फार काळापूर्वी किंवा खूप दिवसापूर्वी, देर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रो ऑन अ बनियान ट्री. एक कावळ्याची फॅमिली बनियान ट्रीवरती राहत होती. बनियान ट्री म्हणजे वडाच्या झाडावरती एक कावळ्याचं जोडपं किंवा एक फॅमिली राहत होती. ओके. दे हॅड प्रिपेड अ ब्युटिफुल नेस्ट. या कावळ्याच्या जोडपणे त्यांनी एक सुंदर नेस्ट म्हणजे घरटं बांधलेलं होतं. नाव यू कॅन सी दिस इज द नेस्ट ऑफ दिस फॅमिली ऑफ द क्रो. ठीक आहे. अँड मेड इट देअर होम्स. दॅट नेस्ट वॉज देअर होम. ते घरटं म्हणजे त्यांचं घर होतं. ठीक आहे. अ विकेड कोब्रा लिव्ड इन द हॉलो ऑफ दॅट सेम ट्री. द सेम ट्री ऑन दॅट बनियान ट्री. बनियान ट्रीच्या याच झाडामध्ये, त्या हॉलो म्हणजे एक बुंध्यामध्ये तिथे एक हॉलो म्हणजे एक पोकळी होती. त्या पोकळीमध्ये एक कोब्रा स्नेक वॉज ऑल्सो लिव्हिंग देअर. कोब्रा स्नेक तिथे सुद्धा तो राहत होता. बघा वरच्या साईडला देअर वॉज अ नेस्ट ऑफ दॅट क्रो फॅमिली अँड दॅट हॉलो, इथे त्या कोब्रा स्नेक राहत होता. मग पुढे काय झालं. वन डे, एक दिवस, द क्रोज वेअर व्हेरी हॅपी ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्स. एक दिवस हे दोन्ही क्रोज खूप आनंदी होते, कारण त्याच्यामध्ये जी लेडी क्रो होते म्हणजे कावळीन आपण त्यांना म्हणूया, त्यांनी काय त्या घरट्यामध्ये अंडी टाकलेली होती, अंडी घातली होती. लेड एग्स, लेड म्हणजे घालणे, हां, लेड एग्स. वन इव्हिनिंग दे फ्ल्यू आउट टुगेदर फॉर द फूड. आता अंडी घातली, त्यांना पिल्लं झाली आणि एका दिवशी संध्याकाळी द बोथ ऑफ देम क्रोज फ्ल्यू अवे. फ्लायचा पास्ट टेन्स फ्ल्यू. फ्ल्यू म्हणजे उडाले, कशाचे उडून गेले. फॉर सर्चिंग फूड म्हणजे अन्न शोधण्यासाठी. ठीक आहे. ड्युरिंग दॅट पिरियड, त्या कालावधीमध्ये, पिरियड म्हणजे टाईम पिरियड, कालावधीमध्ये म्हणजे वेन दे वेअर फ्ल्यू अवे, जेव्हा ते उडून गेले त्या काळामध्ये काय झालं. द कोब्रा क्लाइम्ड अप. तो कोब्रा त्या बुंद्यावरून, खोडावरून वरती चढून आला जिथे ते घरटं होतं. क्लाइम्ड अप. आणि क्लाइम्ड अप द ट्री अँड एट द लिटल वन्स ऑफ द क्रोज. त्या कावळ्यांनी अंडी घातलेली अंडी आणि अंड्यातून निघालेली पिल्लं, त्या पिल्लांना इटन अप, त्यांनी त्याला खाऊन टाकलं. त्यांना काय म्हणाले, अ लिटल वन्स. लिटल वन्स म्हणजे काय, त्या कावळ्यांची पिल्लं ही इटन अप, त्यांनी खाऊन टाकली. नंतर पुढे काय होतं. आफ्टर अ फ्यू मंथ्स, काही महिन्यानंतर ते बघतात की असा हा कोब्रा त्यांची पिल्लं झाली की तो खाऊन टाकतो. आफ्टर फ्यू मंथ्स म्हणजे काही महिन्यानंतर द लेडी क्रो लेड सम एग्ज अगेन.
त्या कावळींनी लेडी क्रो तिला म्हटलेलं आहे परत काही अंडी त्या घरट्यामध्ये घातली. दिस टाइम यावेळी मात्र दे डिसाइडेड त्यांनी ठरवलं, या दोघांनी ठरवलं. काय ठरवलं? दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. त्यांच्या नेस्टकडे वॉच करण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी, दुरून त्याच्याकडे बघत राहतील, ते प्रोटेक्शन करण्यासाठी या अर्थी त्यांनी ठरवलं. आता पुढे काय होतं बघा. ॲज सून ॲज दे लेफ्ट द नेस्ट, जशी ते नेस्टपासून लेफ्ट म्हणजे दूर गेले, ओके, द विकेड कोब्रा क्लाइंब द ट्री. परत तो नेहमीप्रमाणे तो दुष्ट कोब्रा त्या झाडावरती चढून वरती आला त्याच्या पिल्लांना खाण्यासाठी. क्लाइंब देअर नेस्ट अँड एट द लिटल वन्स. परत त्या अंड्यामधून निघालेल्या पिल्लांना त्याने खाऊन टाकलं, दुसऱ्यांदा देखील. ओके, लुकिंग ॲट दिस क्रोज वेअर व्हेरी सॅड. आणि हे ते कावळे तर काही करू शकत नव्हते. दे कॅन नॉट हिट ऑर द बाईट द कोब्राज. कोब्राला चावू शकत नव्हते, त्याला पळून लावू शकत नव्हते. दे वेर व्हेरी सॅड. ते खूप दुःखी झाले दुसऱ्यांदा देखील त्या पिल्लांना खाल्ल्यामुळे. पुढे काय झालं? द लेडी क्रो सेड टू हर हजबंड. ती लेडी क्रो जी कावळी नसते, तिच्या हजबंडला, कावळ्याला ती बोलते, काय बोलते? इट हॅज बिकम अ डेंजरस टू स्टे हिअर. इथे राहणं खरोखरच खूप धोकादायक आहे. डेंजरस टू स्टे. स्टे म्हणजे थांबणं, म्हणजे या घरट्यामध्ये किंवा या बनियान ट्रीच्या झाडावरती आपल्या घरट्यामध्ये थांबणं. इट इज व्हेरी डेंजरस. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन फ्रॉम दिस विकेड कोब्रा. या विकेड कोब्रापासून रक्षण करण्यासाठी लेट्स फाइंड आउट द अनादर प्लेस. दुसरं एखादं ठिकाण आपण शोधूया, अशी त्याची पत्नी म्हणजे ती कावळीन तिच्या हजबंडला बोलते. आता कोण कोणास म्हणालं असं वाक्य देखील म्हटलं जातं, त्यामुळे लक्षात ठेवा. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड. दॅट मेल क्रो म्हणू शकतो, फिमेल आणि मेल या प्रकारे. द क्रो रिप्लाइड. तेव्हा तो कावळा जो आहे मेल क्रो त्याने उत्तर दिलं, आय विल सून थिंक ऑफ समथिंग. मी काहीतरी विचार करतो, याच्यावरती काहीतरी मार्ग काढतो आणि मी तुला सांगतो, असं तो बोलला विचार करून. अँड प्रॉमिस्ड. आणि त्याने प्रॉमिस केलं, यू दॅट ओंट लूज आवर बेबीज एनिमोर. यापुढे आपण आपले बेबीज लूज करू शकणार नाही, म्हणजे आपल्यापासून हरवणार नाहीत, दुरावणार नाहीत, याची आपण काळजी घेऊ, काहीतरी याच्यावरती करूया, असं तो तिला प्रॉमिस देतो. आता काय ती आयडिया करतं ते बघूया. द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, द क्लेवर क्रो मेड अ प्लॅन. तो जो कावळा असतो ना, तिचा हजबंड मेल क्रो, तो एक प्लॅनिंग करतो, एक नियोजन करतो. काय करतो? ही फ्ल्यू टू द नियर बाय लेक. तो एका जवळच असलेल्या तळ्याजवळ जातोय. दिस इज द लेक, तलाव, तळे. आणि टू स्टील अ प्रेशियस ब्रेसलेट. तिथे प्रेशियस म्हणजे व्हॅल्युएबल, मौल्यवान ब्रेसलेट असतं. तर ते कोणाचं असतं ते आपण पुढे सांगितलं. ब्रेसलेट म्हणजे कंगण, हातामधलं कंगण. ते स्टील करण्यासाठी, चोरण्यासाठी तिथे गेला. ही न्यू, कारण त्या कावळ्याला माहिती होतं, दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट्स टू बाथ. दररोज सकाळी जी क्वीन आहे, ती राणी जी आहे, राज्यामधली राणी, शी एव्हरी मॉर्निंग केम देअर, तिथे येते, टू बाथ विथ हर सर्वंट, तिच्या सर्वंट नोकराबरोबर आंघोळीसाठी या तलावाजवळ येते. मग ती ब्रेसलेट काढून बाजूला ठेवते किनारी, आणि ते चोरण्यासाठी तो कावळा तिथे आला. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही, द क्वीन इज बाथिंग हिअर, सर्वंट्स आर हिअर. ओके, मग पुढे काय होतं? वेन नो वन वॉज वॉचिंग. जेव्हा कावळ्यांनी बघितलं की आपल्याला कोणी बघत नाहीये, द क्रो प्लंज डाऊन. प्लंज म्हणजे जंप घेणे, डाऊन म्हणजे खाली उडी मारून आला जिथे ते ब्रेसलेट ठेवलेलं असतं. अँड पिक्ड अप, तिने ते ब्रेसलेट म्हणजे कंगन उचलून घेतले. प्रेशियस ब्रेसलेट इन हिज बिग, त्याच्या चोचीमध्ये. बिग म्हणजे काय? चोच. अँड स्टार्टेड फ्लाईंग स्लोली. आणि हळूहळू ते घेऊन फ्लाईंग करायला सुरुवात केली, तिथून जायला सुरुवात केली. वन ऑफ द सर्वंट्स नोटिस्ड इट. एका सर्वंटनी बघितलं की कावळ्याने ते ब्रेसलेट पिकअप केले, चोचीमध्ये घेतलं आणि उडून चाललेला आहे. पिकअप इट अँड स्क्रीम लाऊडली. आणि मग तो मोठ्याने ओरडायला लागला. दॅट सर्वंट स्टार्टेड स्क्रीम. स्क्रीम मीन शाउटेड, त्याने मोठ्याने ओरडला. काय ओरडतो? द क्रो फ्ल्यू स्विफ्टली. त्याने जरी ओरडलं, लुक दॅट क्रो इज स्टेलिंग और क्वीन्स ब्रेसलेट, असं काहीतरी बोललं असेल, परंतु क्रो फ्ल्यू म्हणजे उडून गेला, उडाला. स्विफ्टली म्हणजे वेगाने. अँड ड्रॉप द ब्रेसलेट इन टू द हॉलो ऑफ द बनियन ट्री. उडून तो घेऊन आला, जवळच बनियन ट्री होतं, त्याचं घरटं, ते झाड, वडाचं झाड. आणि हळूच ते ब्रेसलेट त्याने कुठे करतो? ड्रॉप करतो त्या कावळ्याच्या, जे तिथे हॉलो होतं ना खोबणीमध्ये,
त्या पोकळीमध्ये जिथे कोब्रा राहत होता तिथे ते ठेवून देतो. दॅट टाईम दॅट कोब्रा वॉज स्लीपिंग, तो झोपलेला असतो, तिथे तो टाकतो. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड, आतमध्ये तो कोब्रा झोपलेला होता. अँड वॉज नॉट अवेअर ऑफ दिस, त्याला हे काही माहितीच नव्हतं की कावळ्याने ब्रेसलेट आणून तिथे ठेवलेलं आहे. आता का तिथे ठेवलं ते पुढे आपण बघणार आहोत. ओके, इथे बघू शकता त्याने कावळ्याने ब्रेसलेट ठेवले, कोब्रा ऑलरेडी स्लीप्ड आहे. आणि मग ठेवल्यानंतर पुढे काय होतं, द गार्ड्स सॉ दॅट, गार्ड्स पाठीमागे धावत आले होते, त्याचे सर्वंट्स त्या क्वीनचे, आणि त्यांनी बघितलं दॅट पुल्ड आउट द ब्रेसलेट, त्यांनी बघितलं की ते ब्रेसलेट त्या कावळ्याने कुठे कोबणीमध्ये ठेवले. दे स्लोली पुल्ड म्हणजे खेचून घेतलं, टॅक्टफुली म्हणजे थोडेसे हुशारीने, इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा, कोब्र्याला डिस्टर्ब न करता हळूच त्यांनी ते ब्रेसलेट काढून घेतलं. द कोब्रा वॉज रिटर्न टू द क्वीन अँड द ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द, आणि घेऊन ते क्वीनला त्यांनी त्या गार्ड्सनी बोला किंवा त्या सर्वांनी ते परत केलं. द गार्ड्स चेस्ड अवे द स्नेक इन टू डीप फॉरेस्ट, नंतर त्या गार्डने काय करतात, कोब्राला घेऊन पकडून चेस्ड अवे म्हणजे दूर हकलून दिलं, दूर टाकून दिलं. कुठे, डीप इन फॉरेस्ट, फॉरेस्टमध्ये दूर अंतरावरती त्या कोब्राला त्या झाडावरून काढलं आणि दुसरीकडे नेऊन सोडून दिलं त्या जंगलामध्ये. ओके, विदाऊट हार्मिंग, त्याला इजा करतात, त्याला म्हणजे त्याला मारून वगैरे टाकलं नाही, त्याला जंगलामध्ये सोडून दिलं. देन द क्लेवर क्रोज लिव्ड हॅपीली अँड डीड नॉट लूज एनी ऑफ देअर चिल्ड्रन आफ्टरवर्ड्स. आणि हा प्लॅनिंग त्या कावळ्यांनी केलं होतं की त्या कोब्र्याला तिथून कशा प्रकारे हाकलून लावायचं, म्हणून त्याने ते ब्रेसलेट सोडलं. अशा प्रकारे आफ्टर दॅट वेन दॅट कोब्रा वॉज लेट फ्रॉम दॅट बनियान ट्रीपासून त्या गार्ड्सने दूर पिटाळून लावल्यानंतर किंवा जंगलामध्ये दूर सोडून दिल्यानंतर, दॅट मेल क्रो अँड द फिमेल क्रो बोथ वेअर लिव्हिंग व्हेरी हॅपीली, आणि यापुढे त्यांनी त्यांच्या पिल्लांना कधी मिस केलं नाही किंवा त्यांना काही इजा झाली नाही, आणि त्याची फॅमिली पुढे वाढत राहिली. सो दिस इज द स्टोरी ऑफ क्रो अँड द स्नेक. मॉरल ऑफ द स्टोरी, या स्टोरीमधून काय शिकू शकतो, वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स, एक आपल्यासमोर कितीही ऑब्स्टॅकल्स किंवा डिफिकल्टीज आली तर आपण त्याच्यावरती ओव्हरकम करू शकतो, मात करू शकतो विथ द प्रेझेन्स ऑफ माइंड. परंतु आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे एक योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन वी कॅन फेस द डिफिकल्टीज, वी कॅन सॉल्व दॅट प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम सोडू शकतो. अशी ही फॅबल पंचतंत्र स्टोरीमधून घेतलेली आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल. या स्टोरीच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आन्सर आहेत धड्याच्या पाठीमागे, ऑल दीज ॲक्टिव्हिटी, टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटी जी आहे, क्वेश्चन आन्सर आपली इंग्लिश फॉर लर्नर्स वेबसाईट आहे, गुगलवरती सर्च करू शकता. या वेबसाईटवरती ते सगळे क्वेश्चन आन्सर तुम्हाला भेटतील. तुम्ही ते चेकआउट करून ते क्वेश्चन आन्सर वहीमध्ये लिहून घ्या आणि प्रॉपर त्याचा स्टडी करा. मित्रांनो, तुम्हाला हा स्टोरी नक्की आवडली असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.